धुळे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून तथा कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात आले आहेत। मात्र याच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांचे पित्तळ यंदाच्या पावसाळ्यात उघड झाले आहे। विशेष बाब म्हणजे या रस्त्यांमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने काही रस्ते तर धुवून उठले आहेत, तर काही रस्ते खड्डेयुक्त झाले आहेत। यामुळे या खड्डेयुक्त रस्त्यांवरून शाळकरी मुलं वाहनधारक जात असतात आणि या खड्ड्यांमध्ये पडून अपघाताला सामोरे जात असतात। जखमी होऊन प्रशासनाच्या नावाने शिमगा करतात। आज देखील धुळे शहरातील गल्ली नंबर 4 व 5 मधील बोळीमधील असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये एक 4 चाकी वाहन जाऊन पडले। वाहनाला खड्ड्यामधून काढताना स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागली। यामुळे काही वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती। रोज अशा घटना घडताना समोर येत असतात। या संदर्भाच्या तक्रारी अनेक वेळा मनपाकडे केल्या गेल्या आहेत, मात्र तक्रारींची अंमलबजावणी म्हणावी तशी होताना दिसत नाही। त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अशा खड्डेयुक्त रस्त्यांची दुरुस्ती करावी, जेणेकरून वाहनधारकांना, सर्वसामान्य नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना अपघातात सामोरे जाता येणार नाही, अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे। देवेंद्र गायकवाड, धुळे प्रतिनिधी। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड। गल्ली नंबर 4-5 गड्यावाल्या मस्जिद परिसरामध्ये अनेक दिवसापासून खड्डा पडलेला आहे, परंतु महानगरपालिका प्रशासन हे डोळे बंद करून बसलेलं आहे। परंतु महानगरपालिका अनेक वेळा खड्डे बुजवायच्या नावावरती पैसे खात आहे, परंतु धुळे शहरामध्ये एकही रस्त्याचे खड्डे बुजले गेलेले नाही आहे। परंतु आज या ठिकाणी माल वाहतूक गाडी या खड्ड्यामध्ये बसली आणि तिथल्या काही नागरिकांनी त्या गाडी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती गाडी माल खाली केला, त्यानंतर ती गाडी बाहेर निघली। परंतु अशा दुर्घटना घडण्याची महानगरपालिका प्रशासन वाट बघत आहे का? जर अनुचित प्रकार काही झाला असता, एखाद्या लहान पोराच्या अंगावरती जर गाडी पडली असती, तर याला महानगरपालिका प्रशासन हे जिम्मेदार राहिले असते आणि हे महानगरपालिकेने जे खड्डे बुजवायचं काम घेतलेलं आहे, त्या गल्ली बोळातले खड्डे तात्काळ बंद करण्यात यावं। हे खड्डे अशी परिस्थितीमध्ये आहेत, या ठिकाणी काही महिला वर्ग जातात, शाळकरी विद्यार्थी जातात। जर खेड भागातले खड्डे बुजले नाही तर स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल।